नमस्कार मित्रांनो, ही आमची कोस्टल कर्नाटक ट्रिप. घरातील लग्न समारंभानंतर एक श्रमपरिहार म्हणून देवदर्शन आणि निसर्ग सौंदर्य या दोघांचाही लाभ घेण्यासाठी आम्ही पनवेलवरून वंदे भारत गाठली. भारतीय रेल्वे सुधारते याचं हे जणू प्रतीकच. अगदी आरामदायी प्रवास करत आम्ही मडगावला पोचलो. मात्र वाटेत कोकणाचं निसर्ग सौंदर्य अगदी न्याहाळता आलं. हा प्रवास मला नेहमीच आकर्षित करतो. सोबत माजी आमदार देवेंद्र साठम सपत्नीक होते, त्यामुळे गप्पांचा फडही रंगला होता. कोकणातील एक एक नदी ओलांडत आम्ही गोव्याकडे प्रयाण करत होतो. कोकणाचं नदीवरचं प्रेम किती असलं तरी गोव्यामध्ये ज्या पद्धतीने नदींचं संरक्षण केलेलं आहे तसं काही महाराष्ट्रात झालेलं नाही. गोव्यामध्ये एक विलक्षण अशी जागा आम्ही पाहिली. लावा रसातून तयार झालेले काही दगड आणि निसर्गाच्या खुणा असलेले हे छोटंसं सरोवर आहे. खरं तर छोटासा तलाव आहे, कुंड आहे, पण इथे तुम्ही टाळ्या वाजवल्यात किंवा ओंकार केलात तर त्याचे प्रतिध्वनी पाण्यावर उमटतात आणि खालच्या जांभ्या दगडातून बुडबुडे येतात. ते नादमय बुडबुडे बघण्यात बराच वेळ गेला. गोव्यात आपण समुद्रकिनारे बघतो, परंतु गोव्यातली देवालये, त्याचं धार्मिक महत्त्व, पौराणिक महत्त्व याकडे हल्ली दुर्लक्ष होत चाललंय याची खंत मात्र राहून राहून वाटत होती. गोव्यावरून मडगाव सोडलं की कर्नाटक हद्दीकडे जाताना, कारवारकडे जाताना हे देवालय लागतं. कृष्णाला समर्पित असं हे देवालय आहे. मंदिरामध्ये अतिशय सुंदर कृष्णाची पाषाण मूर्ती आहे. नीरव शांतता, पर्यटकांचा कुठंही त्रास नाही, अशा एका वेगळ्याच ठिकाणी हे देवालय कारवारकडे जाताना लागते. प्रत्येकाने ते आवर्जून बघितलेच पाहिजे असे ते आहे. कारवारचं निसर्ग सौंदर्य आणि गोवा फोंडा घाटातील निसर्ग सौंदर्य न्याहाळत असतानाच छोटे छोटे धबधबे लागतात, त्याचाही आस्वाद आम्ही घेतला. निवांतपणा होता, त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणं दिसली, धबधबा दिसला की आमचे पाय साहजिकच थपकायचे. गोवा इतकाच कारवार हा भाग सुद्धा निसर्ग सौंदर्यासाठी आणि जंगल संपत्तीसाठी खूपच प्रसिद्ध आहे. त्यात आता पर्यटकांना आकर्षक करेल असा गोव्याच्याच किनारपट्टीवर गोवा बॉर्डरजवळ ही रामाची मूर्ती प्रसिद्ध आहे. नुकतेच पंतप्रधानांनी या रामाच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना केली, उद्घाटन केलं. कारवारमध्ये जागोजागी तुम्हाला जागृत गणपती देवस्थानाची अतिसुंदर अशी पुरातन देवालये दिसतात आणि मग तुम्ही गोकर्ण महाबळेश्वरला पोचता. काही जण म्हणतात की इकडचा समुद्रकिनारा हा गाईच्या कानासारखा आहे. काही जण म्हणतात गोकर्णाचे लिंग आहे ते गाईच्या कानासारखे आहे. काही असलं तरी इथलं निसर्ग सौंदर्य आणि सूर्यास्त हा मात्र अनुभवण्याचाच विषय आहे. याच्याच बाजूला
ओम बीच आहे. आम्ही थोडे उशिरा पोचलो, त्यामुळे ओम बीचची मजा यावेळी घेता आली नाही. मागील वेळी मात्र ओम बीच अगदी जवळून पाहता आला होता. गोकर्ण महाबळेश्वरचं मंदिरही अतिप्राचीन असे आहे. संपूर्ण गोवा आणि कारवारमध्ये तुम्हाला देवळात जाताना पावित्र्य हे सांभाळावेच लागते. देवदेवतांच्या मूर्ती सुंदर सुवासिक फुलांनी सजवलेल्या असतात. आता आम्ही कोकण किनारपट्टीवरच राहत असल्यामुळे गोकर्ण महाबळेश्वर असो, उडपी असो, नाहीतर मुर्डेश्वर असो, आम्हाला सर्वच समुद्रकिनारे सारखे वाटायचे. पण तरीसुद्धा इथली वाळू ही खूपच वेगळी आणि अधिक आल्हाददायक आहे. कारवारमध्ये तुम्ही शिरताच अन्नपदार्थांची चव देखील बदलते. गोव्याची फिश करी आणि कर्नाटकमधली कारवारी फिश करी याच्यात फरक आहेच. त्याचाही आस्वाद आम्ही घेतला. निसर्ग आणि सी फूड, मच्छी याचा प्रचंड आस्वाद आम्हाला या सुटीत घेता आला. तुमचा टॅक्सीवाला चांगला असेल, माहितगार असेल आणि थोडी चौकशी करायची तुमची मानसिक तयारी असेल तर संपूर्ण दक्षिण गोव्यामध्ये आणि कारवारमध्ये एकापेक्षा एक घरगुती खानावळी आहेत आणि त्यांचा स्वाद हा जिभेवर रेंगाळणारा आहे. केळीच्या पानात वेगवेगळ्या प्रकारे स्थानिक मच्छीचा आस्वाद घेणे हा सूर्यास्त बघण्या इतकाच आल्हाददायक होता. समुद्रकिनारी आम्ही खूपच वेळ रमलो होतो. गोकर्ण महाबळेश्वरची कथा ही पौराणिक मोठ्या चवीनी सर्वत्र सांगितली जाते. सर्वच देवस्थानात असतो तसा प्रकार इथेही आहे. त्यात किती गुंतायचे, काय खरेदी करायचे, काय टाळायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे. पण तरीसुद्धा कोस्टल कर्नाटका किंवा कारवारची ट्रिप केरळ इतकीच सुंदर होऊ शकते हे यावेळी प्रकर्षाने जाणवले. आपण कारवार किंवा कोस्टल कर्नाटका म्हणजे फक्त गोकर्ण महाबळेश्वर, मुर्डेश्वर आणि कारवार या तीनच गोष्टी बघतो. पण इथलं विशेष आकर्षण म्हणजे बॅकवॉटर आणि काही अंशी ते केरळपेक्षा उजवे आहे. इथे स्वच्छ पाणी, स्वच्छ समुद्रकिनारे आहेत. नदी आणि समुद्रकिनारे जवळजवळ आहेत. मधून राष्ट्रीय महामार्ग जातात आणि मग त्या पुलाखालून तुमचा बॅकवॉटरचा हा प्रवास सुरू होतो. खाडीकिनारची वस्ती, नारळ सुपारींची झाडे, मॅनग्रोव्हची झाडे, तिथली वनसंपदा, जलचर आणि विशेषतः पक्षी हे न्याहाळण्यात तुमची सकाळ अगदी मंत्रमुग्ध होते. आम्ही त्याचा भरपूर आनंद घेतला. कर्नाटकमध्ये येऊन इतके सुंदर नौकानयन होईल किंवा बॅकवॉटर सफारी होईल असे आम्हालाही वाटले नव्हते. पण आता कर्नाटकचे हे प्रमुख आकर्षण झालेले आहे. गोवा एवढी गर्दी नसल्यामुळे आणि केरळ एवढी प्रसिद्धी नसल्यामुळे हे बॅकवॉटर सफारी आम्हाला खूपच एकांतातली, आल्हाददायक आणि आनंद देणारी वाटली. मग मनसोक्त फोटोग्राफी, त्या संत पाण्यात
मध्ये पडलेल्या झाडांवरील पक्ष्यांना न्याहाळणे, पाणकोंबड्या, गिधाडे, खाऱ्या पाण्याच्या किनारी सापडणारी विशिष्ट प्रकारची पांढऱ्या मानेची गरुडे आणि इतर सर्वच पक्षी, विशेषतः किंगफिशर, हे बघण्यात आमची सकाळ कधी निघून गेली कळलंच नाही. पण हे कर्नाटकमधील बॅकवॉटर प्रत्येकानेच अनुभवलं पाहिजे. एक विलक्षण वेगळा अनुभव त्यामुळे मिळतो. अजूनही फारसे व्यापारीकरण न झाल्यामुळे तुम्हाला आग्रह करणारे, आग्रहाने खिलवणारे छोटे छोटे स्टॉल या खाडीकिनारी आहेत. तुमची इच्छा असेल तर होमस्टे सुद्धा तुम्ही करू शकता. तशी व्यवस्थाही आहे. थोडी तडजोड करायची तयारी पाहिजे आणि निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची सुद्धा तयारी पाहिजे. आपल्या कोकणात हे का होऊ शकत नाही अशी राहून राहून शंका वाटते. कोकणात बॅकवॉटर नाही असे नाही, कोकणात मॅनग्रोव्ज नाहीत, अशी टुमदार कौलारू घरं नाहीत असंही नाही. परंतु तळ कोकण सोडलं तर बॅकवॉटर फारसं प्रसिद्ध कोकणात नाही, हेच दुर्दैव आहे. तळ कोकणातही ज्या पद्धतीने पर्यटन वाढ व्हायला पाहिजे त्याची अजूनही प्रतीक्षा आहे. पण आपण सर्वच आशावादी नक्की आहोत, कारण तळ कोकणातले समुद्र किनाऱ्यावर किंवा खाडी किनाऱ्यावर राहणारी लोक आता पर्यटकांना व्यवसाय दृष्टिकोनातून पाहत आहेत. आणि मग बाजूच्या राज्यात जी प्रगती झाली ती आपल्याकडे का होऊ नये या इच्छेने आता मालवण, वेंगुर्ला, देवगड, अगदी गुहागरपर्यंत पर्यटन वाढते. त्याचाही आनंद आहे. येथे काही ठिकाणी नैसर्गिक छोटी कमळे किंवा रानकमळे यांचे गालीचे पसरलेले आहे. या बॅकवॉटरमध्ये तुम्ही दल लेकला आल्यासारखं वाटतं. पण खरं सांगू, दल लेकपेक्षा खूपच स्वच्छ आणि अधिक प्रसन्न वातावरण इथे आहे. कारण सानिध्य आपल्या नारळ सुपाऱ्यांच्या झाडांचे होते. एक विलक्षण शांतता अनुभवत, निसर्ग अनुभवत तुमचा वेळ कसा जातो हेच कळत नाही. शिवाय तुमचा नावाडी हा तुमचे फोटो काढून देण्यात अगदी उत्सुकतेने भाग घेत असतो. आणि विशेष म्हणजे त्याची फोटोग्राफीही सुंदर असते. होड्या चांगल्या सजवलेल्या आहेत. तुम्हाला शिकाऱ्याची आठवण येईल अशा पद्धतीने त्या सजवलेल्या आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डिझेलची इंजिन किंवा अति मोठ्याने वाजणारी इंजिन्स इथे कुठेही लावली जात नाहीत. पर्यावरण रक्षणासाठी अनेक ठिकाणी पेट्रोलची इंजिनाला सुद्धा बंदी आहे. परंतु आता काही ठिकाणी परदेशी पेट्रोल इंजिन, ज्याला आवाज आणि व्हायब्रेशन नसते, अशी इंजिन लावून या छोट्या फायबरच्या होड्या तयार केलेल्या आहेत. त्यातून निवांतपणे फिरणे आणि तास 2 तास अतिशय शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात कमळाच्या तळ्यामध्ये घालवणे खरंच विलक्षण असते. पाण्याचा तळ तुम्हाला दिसत असतो आणि मॅनग्रोव्हमधून वाट काढत तुम्ही परतीचा प्रवास सुरू करता. मग परतीच्या प्रवासात पुन्हा तुम्हाला लिंबू रस, ऊसाचा रस किंवा चहा, कॉफी याचा आस्वादही वाटेत थांबून घेता येतो. प्रत्येक पर्यटकांनी तो घ्यावा असा आमचा विशेष आग्रह आहे. कारण त्यामुळे गावातील अर्थव्यवस्था चालते. या समुद्र किनाऱ्यावर किंवा खाडी किनारी, खाडीपट्ट्यात, बॅकवॉटरमध्ये
जे जनजीवन आहे ते पूर्णपणे शांत आणि आनंदी जनजीवन आहे. त्यांच्या गरजा जितक्या कमी आहेत की पर्यटनातून मिळणारं उत्पन्न हे त्यांना पुरेसं होतं. त्यामुळे कोस्टल कर्नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुठेही फारशी फसवणूक, लुबाडणूक किंवा हव्यास पैशाच्या बाबतीत तरी आम्हाला कुठे दिसला नाही. होमस्टेची आवड असेल तर तुम्हाला आग्रहाने घरात बनवलेलं जेवण वाढलं जातं. तो सुद्धा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असाच आहे. बरं, निसर्ग सौंदर्य इतकं की तुमचा फक्त कॅमेरा चालू असला तरी बास. तुम्ही उत्कृष्ट छायाचित्रकार असायची गरजच नाही. जी फ्रेम होईल ती केरळप्रमाणेच अतिसुंदर फ्रेम येत असते. स्थानिक उत्सव हे होतच असतात. हिंदू धर्माबरोबरच ख्रिश्चन धर्मही इथे मोठ्या प्रमाणात पाळला जातो. मोगल संस्कृतीचा पगडासुद्धा हिंदू संस्कृतीवर आहे. त्यामुळे तुम्हाला देवळांचे किंवा ताबूतचे बांधकाम, रचना ही कलात्मक तर नक्कीच वाटेल. पण हे समोर बघताय ते एक हिंदू देवालय आहे. होडीवर सजवलेला रथ आहे. ही सजावट नुकत्याच साजऱ्या झालेल्या एका हिंदू सणाची होती. बोलता बोलता कधी वेळ संपतो ते कळत नाही. आणि मग परतीच्या प्रवासात तुम्हाला कोकण रेल्वे दाखवण्यासाठी, मँगलोर रेल्वे दाखवण्यासाठी नेले जाते. म्हणजे 2-3 पोल ओलांडून तुम्ही रेल्वे ब्रिज खाली येता. आणि तुमचं नशीब असेल तर धडधडणारी रेल्वे कारवारकडे येणारी किंवा कारवारवरून केरळकडे जाणारी तुमच्या डोक्यावरून जाते. वाटेत ठिकठिकाणी तुम्हाला आमंत्रण असते. आधुनिक पद्धतीने अगदी स्वच्छ ऊसाचा रस दिला जातो. इतरही फळांचे रस मिळतात, शहाळ्याचं पाणी मिळतं. हे सर्व बघण्यासारखंच आहे. मुंबईतील काही पर्यटन संस्था कोस्टल कर्नाटका ही 7 दिवसांची टूर मुद्दामून आयोजित करतात. काही जण माडगाववरून निघतात तर काही जण हुबळीवरून निघतात. असे पूल रेल्वेसाठी किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी या बॅकवॉटरवर बांधलेले आहेत. आणि प्रत्येक महत्त्वाच्या समुद्रकिनारी ते आहेतच. आमचे नशीब थोर म्हणून ही धडधडणारी रेल्वे आमच्या अगदी जवळून गेली, अनुभवता आली. त्यानंतर कारवारमध्ये मॅनग्रोव्हसाठी अभयारण्य केलेली आहेत. आणि ती ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड यांच्या धर्तीवर पूर्णपणे संरक्षित आहेत. कर्नाटकला येऊन हे वस्तुसंग्रहालय, येथील प्राणी संग्रहालय आणि हे अभयारण्य न चुकता पाहणे अत्यंत गरजेचे आहे. संपूर्ण मॅनग्रोव्हच्या जंगलातून, खाडीतून लाकडी पूल बनवलेला आहे. या लाकडी पुलावरनं तुम्हाला चालत फेरफटका मारावा लागतो. अंदाजे 1 मैलाचा फेरफटका होतो. पण जसे जसे तुम्ही जंगलात आणि खाडीकिनारी पोचता तिथे मग तुम्हाला निसर्ग, विविध प्राणी, पक्षी अगदी नैसर्गिक वातावरणात बागडताना दिसतात. आमदार साटम हे माजी आमदार, त्यांनी 4 दिवस पूर्णपणे वेळ देऊन या कोस्टल कर्नाटकाचा आस्वाद घेतला. आम्ही आमचे व्यवसाय विसरून 4 दिवस पूर्णपणे श्रमपरिहार केला. इतक्या निवांत ठिकाणी इतक्या निवांतपणे पायपीट करताना
जो काही सकून मिळतो, मनाला शांती मिळते, ते वर्णन करण्यापलीकडे आहे. मॅनग्रोव्ज कोकणात नाहीत असं नाही, परंतु ज्या पद्धतीने आता कर्नाटक सरकार, कारवारचे प्रशासन पर्यटन वाढीसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी या निसर्गाचा उपयोग करते, ते मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे. विविध जलचर प्राणी तुम्हाला इथे अनुभवता येतात आणि तुम्ही मांसाहारी असाल तर तुमची चंगळच असते. फक्त तुम्हाला वेळ देता आला पाहिजे आणि मोबाईल बाजूला ठेवता आला पाहिजे. मोबाईल फक्त छायाचित्रणासाठीच कॅमेरा म्हणून वापरता आला पाहिजे. कारवारमध्ये अनेक देवालय आहेत, पण त्याच्यात विशेष म्हणजे गणपती मंदिरही आहे. मुरुडेश्वरमध्ये गुहेमध्ये अतिशय सुंदर शिल्पकाम केलेले आहे. मुरुडेश्वरातील श्री शंकराच्या मूर्तीची डागडुगी चालली होती, त्यामुळे फारसं तिथे आनंद घेता आला नाही. परंतु हे वस्तुसंग्रहालय, शिल्पालय बघून तुम्ही मुरुडेश्वराच्या समुद्रकिनारी येता आणि मग पुढे दक्षिण कारवारकडे प्रयाण करता. हे करताना सरकारने ज्या पद्धतीने समुद्रातले बंधारे बांधलेले आहेत आणि बंधारे बांधताना ती वाळू व्यवस्थित अडवून पर्यटनासाठी त्याचा वापर केला आहे, त्याचंही कौतुक करावं असं वाटतं. हे सगळे पूल हे एकीकडे खाडी किंवा नदी आणि एकीकडे समुद्र किनारा, अरबी समुद्र यांना दुभंगतात. काही झुलते पूलसुद्धा आहेत, ऐतिहासिक आहेत. पूर्वी याचा वापर प्रमुख दळणवळणाचे साधन म्हणून केले जायचे. आता ते धोकादायक झाले असल्यामुळे पर्यटकांना बंद केलेले असले तरी आवर्जून तुम्ही वाट वेगळी करून तिथे जाणं महत्त्वाचं असतं. खेड्यातील जीवन बघता येतं. कारवारमध्ये तुम्ही गेलात की जितकी हुबळी महत्त्वाची आहे तितकीच उडुपीसुद्धा महत्त्वाची आहे. उडुपीचे मदर मेरी आयलंड हे तेवढेच प्रसिद्ध आहे. सहकारी संस्थांनी बोटिंगची सोय केलेली आहे. पर्यटक गाण्यांवर थिरकत असतात, आनंद घेत असतात आणि बोलता बोलता अर्ध्या तासात तुम्ही एका बेटावर येऊन स्थिरावता. तुम्ही मध्यपूर्वेला आहात, बँकॉकला आहात, पटियाला आहात, मलेशियात आहात की भारतात आहात हेच कळत नाही. इतका नितांत सुंदर बेट तिथे आहे. येथील समुद्रकिनाराही खूप सुंदर आहे, पाणी नितळ आहे. बेटावर अजून व्यापारीकरण झालेले नाही, त्यामुळे 2-3 तास तुम्ही बेटाचा आनंद अगदी मनमुरादपणे घेऊ शकता. हे बेट लाव्हा रसापासून काही लाख वर्षापूर्वी तयार झालेले असावे. या बेटावर वास्को द गामा उतरला होता, तशी नोंद तिथे आहे. म्हणजे अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर येण्यापूर्वी त्याची बोट इथे थांबली होती. ज्वालामुखीने तयार झालेले हे विशिष्ट प्रकारचे खडक पेन्सिल खडक म्हणून ओळखले जातात. वारा पावसाने आणि लाटांच्या माराने त्याचे तुकडे होत आहेत, परंतु या खडकांवरचं डिझाईन, त्याचा उभा कापीवपणा हे मात्र पर्यटकांना आकर्षक करतं. पाण्याचा तळ तुम्हाला अंदमानला असल्याची आठवण करून देतो. मग तिथले मॅनग्रोव्ज, तिथली पांढरी सफेद वाळू याचा आनंद घेत आणि सरकारने
उपलब्ध करून दिलेल्या साध्या साध्या सोयी सवलतींचा आनंद घेत तुम्ही त्या बेटावर रमता. आम्हीही रमलो. यथेच्छ छायाचित्रण केले आणि मग तुम्ही परत कारवार किनारी परतत असता. उडपीला काही विशिष्ट देवालय आहेत. ती बघणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उडपीची खाद्यसंस्कृती ही खूप वाखाणण्यासारखी आहे. माशांची नावं सर्वच काही आपल्याला माहिती नसतात, पण सुरमई, पापलेट हे तिथे सुद्धा मिळते. चिंबोरी, खेकडा हे देखील उडपी खाद्यपदार्थात महत्त्वाचे अन्न मानले जाते. कढीपत्ता आणि गरम मसाले याचा मारा करून मच्छी शिजवली जाते, तळली जाते. आणखी काही विशिष्ट खाद्यपदार्थ आहेतच, पण कारवारी बांगडा याची चव न विसरता येण्यासारखी. येताना तुम्हाला डॉल्फिन शो बघायला मिळतो, पण हा पूर्ण निसर्गातला. गोव्यात ज्या पद्धतीने कोको बीचला डॉल्फिन दाखवले जातात तसे इथेही दाखवले जातात. आणि तुमचं नशीब असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला डॉल्फिन उड्या मारताना दिसतात. आता कोकणातही दिसतात, पण हे कारवारमध्ये आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळाले. डॉल्फिनचा मुक्त संचार बघून आम्ही परत एकदा किनारपट्टीवर आलो, विसावलो. कारवारचा मनसोक्त आनंद घेतला आणि परतीचा प्रवास सुरू झाला. कर्नाटकला आलो, उडपीला आलो आणि कंथारा चित्रपटातलं ते मंदिर बघितलं नाही असं होणंच नव्हतं. म्हणून आम्ही पुन्हा पुढे 17 किलोमीटर जाऊन कंथारा मंदिर बघून आलो. तिथल्या चालीरीती, ते स्थानिक लोकांची समजूत, त्यांचं ते अंगात येणं, नवस बोलणं हे सर्वच विलक्षण होतं. तळ कोकणाची आठवण अर्थात येणारच. तळ कोकणात हे सर्व भरभरून आहे, फक्त आम्हाला त्याचं योग्य मार्केटिंग करता आलं नाही. आणखी सांगायचं तर ज्या पद्धतीने पावित्र्य जपायला पाहिजे तेवढं पावित्र्य जपता येत नाही. इथली देवालय अत्यंत सुंदर सजावट केलेली असतात आणि पर्यटकांना एका मर्यादेपलीकडे कोणतीही सवलत दिली जात नाही. त्यांचा धर्म, पंथ, चालीरीती, रूढी परंपरा या प्रकर्षाने जपल्या जातात. याच प्रवासात आम्हाला नदी समुद्राला मिळते तो संगम बघायला मिळाला. नदीचे पात्र, नदीचे पाणी आणि खाडीचे पाणी आणि समुद्राचे पाणी हे एका ठिकाणी मिळते. तिथे वेगवेगळे प्रवाह दिसत होते. पाण्यामध्ये वेगवेगळे तरंग दिसत होते, रंगछटा दिसत होत्या. त्याही खूप पाहण्यासारख्या होत्या. गोवा जवळच असल्यामुळे आणि गोव्याचे व्यापारीकरण झाल्यामुळे आता गोव्यातील प्रवासी वाहतूक, पर्यटकांसाठी असलेल्या मोठ्या बोटी यांची डागडुगी ही कर्नाटकला होते. तशाच प्रकारची एक मोठी बोट आम्हाला बघायला मिळाली. एकंदरच आमचा हा 4 रात्रीचा प्रवास आणि 5 दिवसांचं पर्यटन हे अतिशय सुंदर झाले. सूचना म्हणून टॅक्सीवाले मात्र खूप महाग आहेत. गोवा आणि कर्नाटक दोन्हीकडे टॅक्सीचे रेट पर्यटकांसाठी वेगळे आहेत आणि ते आपल्या मुंबई पुण्यापेक्षा खूप महाग पडतात. त्यामुळे योग्य पद्धतीने टॅक्सी ठरवणे आणि प्रवास सुखकर करून घेणे हे देखील महत्त्वाचे असते. रेल्वे स्टेशनची सोय असली
तरी हे ऑफबीट ठिकाणे बघण्यासाठी तुम्हाला वाहनाची गरज लागते. शक्य असेल तर स्वतःचं वाहन असेल तर हे समुद्रकिनारे, हे बॅकवॉटर, हे नदी किनारे, ही बेटे, एकंदरच कोस्टल कर्नाटका तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येईल. आता अनेक जण छोट्या सुटीसाठी कोस्टल कर्नाटकाला जातात. आम्ही तेच केलं. कंथाराबरोबरच आणखी काही देवालये आम्ही बघितली, पण आठवणीत राहिला तो श्रीकृष्ण मठ. उडपीला आल्यानंतर श्रीकृष्ण मठ बघितला नाही असा हिंदू पर्यटक शिल्लकच राहत नाही. आजही शंकराचार्यांची प्रथा तिथे पाळली जाते. गुरु शिष्य परंपरा पाळली जाते. देवाला भोग चढवला जातो. मोठी भोजनालये तिथे आहेत. ती सगळं अनुभवणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक देवालयामध्ये महाप्रसाद केला जातो आणि तो विशिष्ट कारभारी पद्धतीनेच केला जातो. तिथली स्वच्छता आणि रूढी परंपरेप्रमाणे महाप्रसाद शिजवण्याची पद्धत आणि तो महाप्रसाद किंवा खीर असेल, प्रसाद म्हणून लोकांना देण्याची पद्धत ही वाखाणण्यासाठी आहे. आपण जसे जसे दक्षिणेत जातो तसे कडवे हिंदुत्व आपल्याला अनुभवायला मिळते. इथेही ते अनुभवायला मिळाले आणि खरोखर मनोमन समाधान झाले. हेच ते कंथारा मंदिर. व्हिडिओग्राफी, छायाचित्रण परवानगी नव्हती. जिथपर्यंत परवानगी होती तिथपर्यंत ते करता आले. वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्ही या बाहेरच्या देवाला, ज्याला आपण जंगल देव म्हणू शकतो किंवा ग्रामदेवता म्हणू शकतो, त्याला मद्यपान करून किंवा दारूचा प्रसाद देऊ शकता. देवाला मद्य अर्पण करायची इथे पद्धत आहे. तसेच कोंबड्याचे बळी दिले जातात, फळं अर्पण केली जातात आणि नवसाच्या घंटाही बांधल्या जातात. हे सर्व पाहण्यासाठी कोस्टल कर्नाटकाला गेलेच पाहिजे. आम्ही पूर्ण समाधानी होतो आणि मग त्या आनंदातच परतीचा प्रवास सुरू केला. तुम्ही जरूर जा. परदेशात आपण फिरतो, पण भारतातली ही फिरण्यासारखी असलेली पर्यटन स्थळे निदान आपल्याला शक्य आहे तोपर्यंत फिरणं खूप महत्त्वाचं आहे. भारतातही खूप काही बघण्यासारखं आहे, खूप काही अनुभवण्यासारखं आहे. प्रथम ते फिरूया. धन्यवाद.